गुरुच्या शिष्यास भूतांची काय भीती? गुरुच्या सामर्थ्यास भूतपिशाच्यांनी आव्हान दिल्यास त्याचे परिणाम त्यांनाही भोगावे लागतात. व्यापार केला, तोटा झाला. आम्हाला नवस केला, 2000 रुपये फायदा झाला. तू बाजारात जा, तोहीच धोतर बांध. तू डोईस रुमाल बांध. इकडे कुळावर पाणी सोड. आमचा सुत हो. स्वामी, आम्हाला बैठे नको. उतर 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 जाय. आम्हाला सफेद सफेद घेऊन ये. सफेद सफेद? मी नाही समजलो स्वामी. म्हणजे चंदेरी, चमचमत्या रंगाची. स्वामी तुम्हाला चांदीच्या पादुका करून आणायला सांगताय. तेरे को ढांसी है, कुएं के आड़ होके खा जाओ. स्वामी, आपल्या कृपा प्रसादाने मी खरंच धन्य झालो. आपली आज्ञा शिरसावंती आहे. मी असाच मुंबईला जातो आणि आपल्या आज्ञेप्रमाणे चांदीच्या पादुका तयार करून घेतो. आज्ञा असावी स्वामी. मग पुढे काय झालं? हरिभाऊंनी चांदीच्या पादुका मुंबईहून आणल्या का आणि त्या स्वामींना भेट दिल्या का? अहो, हरिभाऊंसाठी स्वामींचा शब्द म्हणजे अखेरचा शब्द होता. स्वामींचा शब्द प्रमाण मानून हरिभाऊ मुंबईस गेले. तिथून छान वेलबुट्टी काढलेल्या रौप्य पादुका घेऊन अक्कलकोटात परतले. स्वामींकडे पादुका घेऊन जाताना त्यांना एकच ध्यास लागला होता की स्वामी माझ्यावर अनुग्रह कधी करतील. स्वामींचा अनुग्रह व्हावा म्हणून अगदी तळमळत होते. त्यांची ती तळमळ इतकी तीव्र होत गेली की त्यांना अन्न पाणी गोड लागेना. आणि अशाच अवस्थेत ते स्वामींकडे पोचले. आलात परत. आज मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे. तुम्हाला प्रत्येकाला एक एक श्लोक सांगणार आहे. तो ध्यानात ठेवायचा. गजानना, ऐक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. पंडित, ऐक. इदमेव शिवं, इदमेव शिवं, इदमेव शिवं, इदमेव शिवं. हरिभाऊ, गुरुर्
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी, आपल्या पादुका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. वाह छान. या पादुका घालून आम्ही फक्त बसून राहणार नाही आहोत. या पादुका घालून फेरफटका मारणार आहोत. मग काय झालं त्या पादुकांचं? अहो, एक नाही, दोन नाही, तर तब्बल 14 दिवस त्या चांदीच्या पादुका स्वामींनी आपल्या पायात ठेवल्या. हा, या दरम्यान सेवेकराने त्या पादुका मिळवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले. हो, आणि स्वामींनी देखील प्रत्येक सेवेकराला निक्षून सांगितलं होतं की हे माझं आत्मलिंग आहे, मी कोणाला देणार नाही म्हणून. म्हणजे त्या पादुका स्वामींनी कुणालाही दिल्या नाहीत? अजूनही त्या पादुका स्वामींच्या पायातच आहेत? नाही. 14व्या दिवशी स्वामींनी हरिभाऊंना जवळ बोलवलं आणि हरिभाऊ इकडे. तू माझा सूत आहेस. आजपासून धंदा व रोजगार बंद करून दर्या किनारी जाऊन मोठा किल्ला बांधून त्यात माझी ध्वजा उभार. त्याआधी 3 उठा बशा काढ. पादुका दे. या पादुका मस्तकावर घे. किल्ल्यात यांची स्थापना कर. स्वामी,
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री चल साले निकल जा यहाँ से। यहाँ मेरे बाल गोपाल सोए हुए हैं। अरे साले निकल जा यहाँ से। चल स्वामी, गेले हो. आपला सगळा संसार लुटवून टाक. स्वामी, आपली आज्ञा मला शिरसावंत आहे. मी उद्याच मुंबईला जातो आणि माझा संसार त्यागून वैराग्य पत्करतो. आजपासून मी घरदार सोडतो आणि माझं आयुष्य तुमच्या सेवेत समर्पित करतो. स्वामी, आता मला एकच ध्यास तुमच्या सेवेचा. मला आपल्या पदरात घ्याल ना माऊली? तू आम्हाला माऊली म्हटलं. आजपासून तू हरिभाऊ नाही, तू आमचा सुत. स्वामी, तर हा आहे हरिभाऊंचा स्वामीसूत होण्यापर्यंतचा रोमांचकारी प्रवास. खरंच ऐकूनही अंगावर रोमांच उभे राहिले. मग पुढे काय झालं बाळप्पा? स्वामींना दिलेला शब्द पाळण्यासाठी हरिभाऊ मुंबईला निघाले. ते भगवी वस्त्र परिधान करूनच. स्वामींच्या पादुका उराशी कवटाळून ते मुंबईला गेले आणि त्यांनी आपला संसार त्याग. स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि आपला संसार लुटून टाकला. हो, ही गोष्ट इतकी सामान्य नाही आहे. कारण हरिभाऊ मुळातच श्रीमंत. दागदागिने, पैसा अडका, जमीन जुमला, गाई म्हशी अशी अनेक ढोरं होती यांच्याकडे. पण यांनी एकदा निश्चय केल्यावर मात्र ब्राह्मणांकरवी संकल्प करून आपल्या सगळ्या चीजवस्तूंवरती पाणी सोडलं. खरंच धन्य आहे हरिभाऊंचं वैराग्य. पण ही गोष्ट त्यांच्या पत्नीला म्हणजे ताराबाईंना मात्र अजिबात आवडली नाही. अतिशय कडाक्याने विरोध केला ते. पण हरिभाऊ ते आपल्या निश्चयापासून तसूभर देखील ढळले. ताराबाईंचे 60 तोळ्याचे तोडे होते, 24 तोळ्यांच्या बांगड्या होत्या, 18 पुतळ्यांचे गाठले, खुशी
असे अनेक दागिने होते. ते सर्व दागिने हरिभाऊंच्या मित्रांनी विकून ब्राह्मणांमध्ये वाटले. ताराबाईंनी खूप रडून रडून आकांत केली. हरिभाऊंचं मन वळवायचा प्रयत्न केला. यातले थोडे दागिने तरी मला राहू देत असंही सांगून पाहिजे, पण हरिभाऊ ते मात्र अगदी अविचल राहील. अहो, सोन्याची यांना काय मातब्बरी. सोनं आणि लोखंड आता यांना समानच. यांनी तर आपल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र देखील राहू दिलं नाही आणि स्वामींचं भजन गाण्यासाठी गळ्यात वीणा घातली. धन्य आहे त्या गुरु शिष्यांची. खरंच हरिभाऊ नावाचा सर्वसामान्य मनुष्य ते स्वामी सूत, हा यांचा प्रवास प्रेरणादायी आणि खूप काही शिकवणार आहे. आज मला कळलं भक्त कसा असावा आणि भक्ती किती उत्कट असावी. धन्य आहेत स्वामी सूत. खरंच अगदी सत्यवचन बोललात तुम्ही. अहो, भक्ती करावी तर स्वामी सुतांसारखी, तशीच मनपूर्वक, तशीच उत्कट. भक्ती कशी करावी याची एक वेगळीच दृष्टी आज आम्हाला मिळाली. धन्यवाद बाळप. तुमच्यामुळे आज आम्हाला स्वामी सुतांबद्दल इतकं काही जाणून घेता आलं. आज आमच्या ज्ञानात खरोखरच खूप भर पडली. स्वामींचा हनुमान कोण ते कळलं. इतकंच नव्हे तर आज आम्हाला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन होऊ शकणार आहे. नुसतं दर्शन नाही, आपल्याला स्वामींचं आज्ञापालन करायचंय. स्वामींनी आपल्याला त्यांच्या हनुमानासमोरचा अंधार दूर करायला सांगितलंय. हो, नाहीतर स्वामी रुष्ट होतील. अगोदर संपूर्ण मंदिराला रोषणाई करूया. काळोखाचं नामो निशाणही राहता कामा नये. मी द्वारकानाथ आणि ही माझी पत्नी. आम्ही स्वामी भक्त आहोत. आपल्यासारख्या श्रेष्ठ स्वामी भक्ताला भेटण्याचा योग आला. अतिशय आनंद झाला. आपणास प्रणाम. स्वामींकडे आम्ही पुत्रप्राप्तीसाठी साकडं घातलंय, पण स्वामींनी आम्हाला सांगितलं की आपल्या समोर दिवे उजळले की मगच स्वामींची आमच्यावर कृपा होईल. त्यासाठी आपल्याला तसदी दिली. हा सर्व झगमगाट पाहून मला तर दीपावलीचं स्मरण झालं. स्वामी, तुम्ही धन्य आहात. अहो, एका वेळेला किती भक्तांची काळजी करता. माझ्यासारख्या भक्ताला एवढा मोठा सन्मान दिलात. माऊली, या साधारण भक्ताला अनन्यसाधारण महत्व दिलं. द्वारकानाथ, तुमची मनोवस्था समजू शकतो मी, पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचं मनोरथ नक्की पूर्ण होईल. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री स्वामी सर. यो द्वारकानाथ, उजेड पडला का डोक्यात? सापडला का आमचा हनुमान तुला? हो स्वामी, त्यांची भेटही झाली आणि आता त्यांच्या समोरचा अंधारही दूर झालेला आहे. मुरलीधर मंदिराचा परिसर उजळून गेलाय आता. अच्छा है, अब हमारा हनुमान उजाले में है. द्वारकानाथ, चले लेकर आओ. अरे जाओ, खड़े खड़े मुंह क्या देखता है? चले लेकर आओ. हो स्वामी.
दुकानात खेलेलो चले। अरे खेलने के वास्ते नहीं, खाने के वास्ते। ये हमारा प्रसाद है। खा, हे तड़े खा, तुझी मनोकामना पूर्ण होईल। आभारी आहोत आम्ही स्वामी। स्वामी, आपल्या आशीर्वादानं आम्हाला पुत्रप्राप्ती झाली। मुलाला आपल्या पायाशी घालण्यास आलो। स्वामी, आपल्यामुळे आई होण्याचं सौख्य आणि सौभाग्य प्राप्त झालं। मातृत्वानं परिपूर्ण केलं मला। आपले उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकणार। भगवंतासही भक्ताची इच्छा पूर्ण करण्यात संतोष होतो, पण त्यासाठी भक्तांनीही प्रयत्न करणं आवश्यक असतं। इच्छेला प्रयत्नांची जोड दिली की भगवंतही भक्ताला साथ देतो। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्रीकृष्ण अतिशय खोड्याळ आणि खोडकर होता। सगळ्या गोकुळवासियांना त्याने हैराण करून टाकलं होतं। दिवस सगळ्या गवळ्यांनी ठरवलं की आपण ह्याची तक्रार यशोदेकडे करायची। सुनंदाबाई, मग बाळा, तू हे जेवून घे, मी बाहेर जाऊन येते। हा अगं पण आई गोष्ट। हो रे बाळा, मी गोष्ट आल्यावर नक्की सांगेन। तू एवढं जेवून घेशील ना? जेव हा। ओ सुनंदाबाई, काय झालं सरपंच? आपण इथे? तुमच्या त्या येड्या नवऱ्यानं सगळ्या गावाला भंडावून सोडलंय। गावकरी भले आहेत म्हणून सगळं सहन करतायत, पण आता नाही सहन करणार। म्हणून म्हणतो लवकरात लवकर हे गाव सोडून निघून जा। ताबडतोब गाव सोडा। बघा, समस्त गावकऱ्यांची पण तीच इच्छा आहे। हो पण सरपंच, असं अचानक गाव सोडून आम्ही कुठे जाणार? काय झालं तरी काय? काय झालंय? हो, तुमच्या येड्या नवऱ्याचं रोजचं तेच चाललंय। हो, आजच नाही, त्याचं रोजच आहे। तुमचा नवरा सदानंद रोज वेगवेगळे चाळे करत गावभर फिरत असतो। लोकांच्या अंगावर थुंकतो काय, त्यांना शिवीगाळ काय करतो। आज तर त्यानं हत्याच केली। काय काय केलं यांनी? काय केलं? या बाई तिच्या या 2 मुलांना घेऊन रोज पाठशाळेत सोडायला जातात। इतक्यात कुठून तरी तो आला आणि त्यानं चल, पाठशाळेत जायचं ना? मी आता तुम्हाला नाही सोडणार। बाजूला हे अवदासे, तुला पण नाही सोडणार। तू माती गांधा घेऊन जाणार आहे मी। चला माझ्यासोबत। सगळं मोडून ठेवीन, वाटोळा करीन तुझं वाटोळा। सगळ्या गावाचं वाटोळा करीन, कोणाला नाही सोडणार। कोणालाही सोडणार। या अशा करामती आहेत तुमच्या नवऱ्याच्या। उच्छाद मांडलाय नुसता। गावात फिरायचं सुद्धा मुश्किल करून टाकले। लोकांना रोज टांगती तलवार घेऊन फिरावं लागतं, जीव मुठीत घेऊन वावरावं लागतं। आणि या अशा परिस्थितीत तुम्हाला गावात कसं राहू द्यायचं?
मला कल्पना आहे हो तुम्हाला होणाऱ्या त्रासाची. त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप सहन केलं. आता फक्त एक उपकार करा माझ्यावर. मला थोडा वेळ द्या. त्यानं काय होणार आहे? भूताचं सूत होणार आहे? हो, होतील होते बरे. पूर्वी नव्हते ते असे. गावातला एक भला माणूस म्हणून लोक त्यांना ओळखायचे. कुणाच्या अध्यात्म मध्यात हे असे वागायला कशामुळे लागले माझं मलाच कळेन असं झालंय. त्याच्यावर उपाय करायला आणि त्याच्याबद्दल विचारायला मी त्यांना स्वामींकडे घेऊन जाणार आहे. माझी खात्री आहे स्वामी त्यांना नक्की बरं करतील. काहीतरी उपाय निघेल. पण तोपर्यंत मला तुमची साथ हवी हो सगळ्यांची. ठीक आहे, बाईंच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य दिसतंय, तेव्हा आज तुम्हाला सोडून देतो. पण हे बघा, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर लवकरच काय ते इलाज करा. हं? चला. सोळ्या, आजच्या संध्याकाळच्या आरतीची व्यवस्था चोख केलीयस ना? हो, सगळी तयारी झाली आहे स्वामी. पण स्वामी, आज आपण आरतीच्या तयारीची चौकशी करताय. काही चूक झाली आहे का आमच्याकडून? तसं नाही रे चोळ्या. आजची संध्याकाळची आरती विशेष असणार आहे. म्हणजे गंमतच गंमत येणार आहे. ती बघायला तयार राहा. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. देवा जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळू करुणी. आरती ओवाळू चरणी. येऊनिया माता अघटित लीला करुणी. जडमुड जडमुड उधरिले स्वामी. जडमुड उधरिले. कीर्ती ऐकुने कानी चरणी. कीर्ती ऐकुने कानी चरणी. चरणी मी लोळे प्रसाद. माझ हे अनुभवले तुझ्या सुता न लगे करना. तुझ्या सुता न लगे चरना. चरना वेगळे. जय देवा जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळू चरणी. आरती ओवाळू चरणी. येऊनिया माता. स्वामी, मी आपल्या शरण आले. माझ्या पतीला या विचित्र आजारातून बरं करा स्वामी. असं काय करतात काही कळत नाही मला. काही दिवसांपासून असे वेड्यासारखे वागतात. डोकं फिरल्यासारखे वागतात. अचानक बिथरतात. काही कळेल असं झालंय. एवढ्या मोठ्या बापाला घरात बांधून तरी कसं ठेवणार हो मी? थांबा हो.
माझी नजर चुकवून घराबाहेर पडतात आणि गावकऱ्यांना हैराण करतात. अहो मी बायको आहे, मी सगळं खपवून घेईन, पण गावकऱ्यांचं काय? किती दिवस सहन करतील ते हा त्रास? आज त्यांनी आम्हाला हे गाव सोडून जायला सांगितलं. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. स्वामी, मी एकटी बाई माणूस काय करणार, कुठे जाणार? मी फार कंटाळून गेले. स्वामी, आपण आमचे तारणहार आहात. तुम्ही ह्यांच्यावर इलाज करा. तुम्ही यांना पूर्वीसारखं करा स्वामी. करेन मुली, मी तुला मदत करेन. आता तू याला घेऊन जा. उद्या संध्याकाळी पुन्हा आमच्याकडे आण. जशी आपली आज्ञा. मी नाही जाणार कुठं. मी नाही जाणार. 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 नाही मी जाणार कुठं नाही जाणार. आओ, तुम्ही वर कसे गेलात? खाली या, खाली या, पटकन खाली या. मी नाही जाणार. नाही मी नाही जाणार. मी नाही जाणार. मी नाही जाणार. नाही मी नाही जाणार. ओ सांभाळा, पाय सरकला तर पटकन खाली पडालो तुम्ही. सावकाश सावकाश. हे सुगंधा. हो अगं मी इथे कौलार काय करतोय? थांब, मी येतो खाली. मी येतो खाली. म्हणूनच म्हटलं लवकर खाली या तुम्ही. आज आपल्याला स्वामींकडे जायचंय. तुम्हाला लवकर बरं व्हायचंय की नाही? या या पटकन. आलो थांब. या. नाही मी नाही जाणार स्वामींकडे. हो असं काय करताय तुम्ही? मी नाही जाणार. मी नाही जाणार. मी नाही जाणार. मी नाही जाणार. मी स्वामींकडे जाणार. नाही जाणार मी. मी नाही जाणार. मी नाही जाणार. दादा, जरा मला मदत करता का ना खाली उतरवायला? आज आम्हाला स्वामींकडे जायचंय. हो हे बघा ना कसे करतायत. हो हो सदानंद, अहो खाली या पाहू. खाली या, खाली या. मी नाही कुठं जाणार. हो असं काय करताय तुम्ही? या ना खाली लवकर. मी नाही. आपल्याला स्वामींकडे जायचंय की नाही? लवकर या खाली. मी नाही. मी नाही कुठं जाणार. खाली या की. सदानंद, तुम्ही शहाणे आहात ना? शहाणी माणसं कौलावर नाही राहत. खाली या भाऊ, खाली या. मी नाही खाली येणार. मी सांगेन. मी नाही येणार. मी नाही खाली. मी सावकाश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 नाही मला इथं नाही राहायचंय. सर मला सर, मला नाही थांबायचंय तर सर. नाही मला काय राहायचं. स्वामींच्या दरबारात न्याय नाहीये. न्याय नाहीये. स्वामी मला मारू नका. मला मारू नका सर. अब क्यों रोते हो? मला कशाला रडवता? त्या सदानंदाला रडवा.
तो खरा अपराधी आहे, तो खरा अपराधी आहे. त्याने माझे पैसे बुडवले 2000 रुपये, 2000 रुपये. एक एक पैशासाठी जीव तुटायचा. अशाने केवढी मोठी रक्कम होते. माझे पैसे बुडवले. पोटाला चिमटा काढून काटकसर करून आयुष्यभर जमवलेले पैसे या सदानंदाने बुडवले. मागायला गेलो तर देत नव्हता. टाचा घासले मी माझ्या पैशासाठी, पण नाही बदला तो. डोकं फिरलं, काय करावं कळना. काहीच विचार होईना, मग केली आत्महत्या आणि झालो पिशाच. या सदानंदामुळं, या सदानंदामुळं. आता या सदानंदानं माझे पैसे बुडवले नसते तर माझी अशी दशा झाली नसती. स्वामी, स्वामी, मला न्याय द्या स्वामी, मला न्याय द्या. या सदानंदापासून मला विलग करू नका, मला विलग करू नका स्वामी. अब क्या चाहते हो? याच्या कर्माची फळे याने भोगावे आणि माझे पैसे परत करू द्या. त्याला माझे क्रियाक्रम करू द्या. मग सोडेन मी त्याला, मग सोडेन. अरे तो स्वतः दरिद्री आहे, तो कुठून तुला पैसे देणार? मी केलं दरिद्री त्याला. त्याला आता पैसे देऊ द्यात माझे, मग सोडीन मी त्याला. सदानंदाला सोडेन. अरे आतापर्यंत तू त्याचा ताबा घेतला होतास ना, त्यांनी तुझी सेवा केली, मग तुझे पैसे भेटले नाहीत? नाही, तो जोपर्यंत माझे पैसे देत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. त्याचा मनगट असेल नाही सोडणार मी त्याला. नाही नाही सोडणार नाही. नाही स्वामी, स्वामी न्याय द्या मला स्वामी. नाही स्वामी, नाही स्वामी, नाही स्वामी, नाही मला न्याय द्या स्वामी, स्वामी, स्वामी. तुम्हाला काय झालं स्वामी? वाचवाय ना स्वामी, मला सोडून द्या. मी अनाथ आहे.